सो हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आज आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट, राईट. जे की न्यूट्रिएंट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, नायट्रोजन असेल, फॉस्फरस, पोटॅशियम, मायक्रोन्यूट्रिएंट्स, त्यानंतर सेकंडरी न्यूट्रिएंट्स जे असतात, हे सगळे कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट सिस्टम त्याच्यामध्ये कसं आहे, तर आपण त्याची मेकॅनिझम आज आपण बघणार आहोत. त्यासोबतच आपण बघणार आहोत क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी. आपण त्या ठिकाणी स्टार्टिंगला बघितला होता, त्यामधलेच आपण नेमकं कोणता न्यूट्रिएंटचं इसेन्शियलिटी कोणी सांगितली होती त्याबद्दल पण आपण काहीशी डिटेलिंग बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ आवर फर्स्ट स्लाइड. न्यूट्रिएंट अपटेक बाय प्लांट्स. आता बघा की जे काही प्लांट आपल्याला न्यूट्रिएंट अपटेक करताना दिसेल, तर याचे साधारणपणे जर आपण बघितलं तर या प्लांटच्या न्यूट्रिएंट अपटेकमध्ये आपल्याला दोन पद्धती इथे बघायला मिळतात. पहिले बघा, मेकॅनिझम फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम सॉईल टू द रूट. बरोबर आहे की सॉईलपासून त्या रूटपर्यंत येण्यासाठी एक त्या ठिकाणी मेकॅनिझम, आणि त्याच्यानंतर मेकॅनिझम फॉर न्यूट्रिएंट अपटेक बाय द प्लांट्स. म्हणजे इनसाइड असेल की एकदा सॉईलमध्ये दूरवरून त्या ठिकाणी त्या रूटच्या सरफेसपर्यंत ट्रान्सपोर्ट व्हायचं एक सिस्टम आहे. त्यानंतर दुसरं सिस्टम काय की एकदा त्या रूटच्या हेअर सेलमधून त्या ठिकाणी अपटेक व्हायला सुरुवात झाली की तिथून पुढे कसं अपटेक होतं, अशा दोन पद्धतीच्या त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये भाग बघायला मिळतात, राईट. देन आता बघा, बेसिकली सॉईल सोल्युशन. ज्यावेळेस आपण सॉईल सोल्युशनची गोष्ट करतो, तर व्हॉट इज सॉईल सोल्युशन. तर सपोज त्या ठिकाणी एक सॉईल याच्यामध्ये आपण प्लेस केलेली, राईट. एका कंटेनरमध्ये आपण सॉईल प्लेस केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, वॉटर त्या ठिकाणी ॲड केलं आहे, राईट. त्याला आपण ढवळलं आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, त्या पाण्याला आपण ढवळलं, त्या मातीच्या पाण्याला जेव्हा आपण त्याला स्टर करू, राईट, रिगरस स्टरिंग नंतर काय होईल, ते पाणी काय होईल, गढूळ होईल, राईट. मग गढूळ झालं म्हणजे काय की ते सॉईलमधले जे की काही डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये ते न्यूट्रिएंट्स जे आहेत ते काय होतं, ते वॉटरमध्ये त्या ठिकाणी सॉल्युबल व्हायला सुरुवात होतात, राईट. आणि मग ते वॉटर काय झालं, तर ते एक प्रकारचं सोल्युशन झालं, राईट. तर तशाच पद्धतीचं आपल्याला माहिती आहे की सॉईलमध्ये काय आहे, वॉटर आपण देत असतो सॉईलमध्ये, आणि त्याच्यामुळे जिथे जिथे वॉटर ज्या पद्धतीने प्रेझेंट असेल त्या पद्धतीने त्या सॉईलमधले जे की आयन्स असतील, राईट, ते त्याच्यामध्ये सॉल्युबल होणार आहेत त्या वॉटरमध्ये, आणि एकदा पाण्यामध्ये ते सॉल्युबल झाले ते न्यूट्रिएंट्स की ते प्लांटच्या रूट सरफेसपर्यंत जाऊ शकतात, ते मूव्ह होऊ शकतात, राईट. सो दॅट इज द सॉईल सोल्युशन. तर सॉईल सोल्युशन जे असतं त्याच्याशी रिलेटेड आपल्याला अनेक त्याचे जे पैलू आहेत ते बघायचे. जसे की बघा, सॉईलमध्ये काय आहे, सॉईल एअर पण त्या ठिकाणी प्रेझेंट असतो, राईट. फक्त वॉटरच प्रेझेंट आहे का सॉईलमध्ये, तर नाही, सॉईल एअर पण आहे. त्यानंतर न्यूट्रिएंट अपटेक बाय प्लांट्स आपल्याला बघायचं आहे. देन त्याच्यामध्ये बघा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते, दॅट इज द एक्सचेंजेबल आयन्स, राईट. जे की आपण म्हणतो की नायट्रोजनचं त्या ठिकाणी NO3- असेल, राईट. त्याच्यानंतर NH4+ आयन असेल, PO4- आयन असेल, राईट. सो असे जे की वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स आपल्याला बघायला मिळतात. तर हे सगळे आयन्स काय, दिज आर ऑल एक्सचेंजेबल आयन्स, राईट. त्यानंतर पोटॅशियमचं आयन आहे K+. तर विविध असे आयन्स जे असतात ते आपल्याला एक्सचेंजेबल आयन्स बघायला मिळतात. त्यासोबत ते कसे आहेत, सरफेसवरती ॲड्झॉर्प्शन पण त्याचा फेनॉमिनॉन आपल्याला बघायला मिळतो. सरफेस ॲड्झॉर्प्शन म्हणजे काय की जर का हा एक क्ले पार्टिकल आहे, राईट, एक क्ले पार्टिकल आहे, या क्ले पार्टिकलवरती काय होतं, जे की न्यूट्रिएंट्स आहेत, राईट, K+ असेल, K+, त्यानंतर H+ आहे, राईट, H+. देन वी हॅव डिफरंट एलिमेंट लाईक PO4-2. तर हे सगळे काय होतात, एक प्रकारे ॲड्झॉर्ब होतात, राईट. क्ले पार्टिकलवरती काय होतं, हे न्यूट्रिएंट्स ॲड्झॉर्ब होतात, म्हणजे वरून काय होतात, एक त्याचा बॉन्ड जो आहे, लाईट बॉन्ड जो आहे तो त्याचा तयार करतात. सो दॅट इज कॉल्ड एज सरफेस ॲड्झॉर्प्शन. तर त्याच्यावरती जो काही बॉन्ड तयार झाला, नंतर जसं की पाणी त्याच्या आसपासच्या एरियाजमध्ये आपल्याला जवळ येताना दिसेल, त्यावेळेस काय होईल की या सोल्युशनमध्ये जे काही आहे त्याच्या आसपासच्या सोल्युशनमध्ये जर कॉन्सन्ट्रेशन एखाद्या एलिमेंटचं कमी झालं, सपोज पोटॅशियमचं जर का कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये कमी झालं, तर काय होतं, या क्लेच्या वरती सरफेसवर जो ॲड्झॉर्ब झालेला पोटॅशियम आहे तो काय होईल, तो त्या ठिकाणी इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल, डिफ्यूज होईल, राईट. या क्ले पार्टिकलवरनं तो सुटून काय होईल, सॉईल सोल्युशनमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने जे आहे सॉईलमध्ये काय आहे, होमिओस्टॅसिस कंडिशन, काय आहे, होमिओस्टॅसिस कंडिशन मेंटेन करण्याची एक पद्धत असते, राईट. होमिओस्टॅसिस म्हणजे काय की जे की इक्विलिब्रियम आहे, सॉईल सोल्युशनमध्ये एखाद्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल, त्यानंतर क्ले कॉम्प्लेक्सवरती किती ॲड्झॉर्ब झालेलं आहे ते आहे, किंवा नॉन एक्सचेंजेबल फॉर्ममध्ये किती आहे, हे बेसिकली काय, हे एक्सचेंज होत राहतात, राईट. एक प्रकारे होमिओस्टॅसिस कंडिशन नेचरमध्ये मेंटेन करण्याची मेकॅनिझम आहे, तर त्याला ते फॉलो करत असतात. देन आपण बघणार आहोत की सॉलिड फेजेस आहेत, त्याच्यामध्ये मिनरल्स पण आपल्याला सोर्सेस दिसतात. त्यासोबतच
जर का आपण सॉईल सोल्युशन बघितलं, याच्यामध्ये काय होतं, सॉईल सोल्युशन कशाशी रिलेटेड आहे, रेनफॉलशी रिलेटेड आहे, त्यानंतर इव्हॅपोरेशनशी रिलेटेड आहे. देन वी हॅव ड्रेनेज. ड्रेनेजमुळे काय होतं, खूप जास्त त्या ठिकाणी न्यूट्रिएंट जे आहेत ते लॉसेस पण त्या ठिकाणी होऊ शकतात जर का ड्रेनेज जर प्रॉपरली आपण मेंटेन केलेलं नसेल तर. देन ॲडिशन ऑफ फर्टिलायझर आपण वेळोवेळी करत असतो, त्यामुळे पण काय होतं, न्यूट्रिएंट्स जे आहेत ते सॉईलमध्ये त्या ठिकाणी वाढत असतं. देन वी हॅव ऑर्गॅनिक मॅटर प्लस मायक्रोब्स ऑल्सो इन सॉईल, राईट. ऑर्गॅनिक मॅटर आलं म्हणजेच ऑफकोर्स त्याच्याशी रिलेटेड काय येणार, मायक्रोब्स जे आहेत त्याचा पण स्टडी आपल्याला रिलेटमध्ये येणार आहे. देन मेकॅनिझम ऑफ न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट जर बघितलं आपण, राईट, फ्रॉम द सॉईल टू रूट, म्हणजे जे की प्लांट आहे आपलं, तर त्याची जे काही रूट सिस्टम आहे, राईट. तर सपोज आता हे पूर्ण सॉईल आहे, राईट, दिस इज सॉईल. आता या सॉईलमध्ये जर का वॉटर त्या ठिकाणी प्रेझेंट इकडच्या भागामध्ये आहे, इथले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते काय होणार, नॅचरली सॉल्युबल होणार त्या पाण्यामध्ये, आणि ते सॉल्युबल झालेलं त्या ठिकाणी ते जे वॉटर आहे, राईट, सोल्युशन जे आहे ते काय होतं, रूट सरफेसपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतं, राईट. ते काय होतं, रूट सरफेसपर्यंत पोहोचतं, आणि त्याच्यानंतर मग रूट त्याचं काय करतं, अपटेक करतं, राईट, न्यूट्रिएंट्सचं त्या सॉईल सोल्युशनमधून. तर ही मेकॅनिझम काय आहे, राईट, ही जी मूव्ह होण्याची जी मेकॅनिझम काय आहे ते आता आपण बघणार आहोत. तर बेसिकली जे की हे सॉईल सोल्युशन जे की मूव्ह होताना आपल्याला दिसतं, तर याच्यामध्ये 3 आपल्याला बेसिक याच्यामधले जे आहेत मेकॅनिझम बघायला मिळतात. पहिली आहे मास फ्लो. काय आहे, फर्स्ट वन इज द मास फ्लो, नोट करा, राईट. फर्स्ट वन इज द मास फ्लो. देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द डिफ्युजन. काय आहे, डिफ्युजन. आणि थर्ड वन आहे रूट इंटरसेप्शन. काय आहे, रूट इंटरसेप्शन. तर या ज्या 3 मेकॅनिझम आहेत हे आपण आता डिटेलिंगमध्ये पुढे बघणारच आहोत. देन यामध्ये बघा, आता इथे आपल्याला यांनी एक टेबल दिला आहे की न्यूट्रिएंट सप्लाय बेसिकली जो आहे प्लांट रूट्सला सॉईलच्या सोल्युशनमधून तो किती, म्हणजे पर्सेंटेज टर्ममध्ये किती होतो. आता सपोज जर का आपण नायट्रोजनच्या बाबतीत जर बोललं, नायट्रोजन ॲज अ न्यूट्रिएंट जर आपण बघितलं, हा सॉईलमध्ये कसा आहे, इट इज व्हेरी मच मोबाईल. कसा आहे, मोबाईल आहे, सॉईलमध्ये मूव्ह होऊ शकतो, राईट. सो नायट्रोजन जो आहे याला रूट इंटरसेप्शन 1%च करतं, राईट. त्या तुलनेमध्ये जर मास फ्लो बघितल्याचा 99% जो आहे तर तो मोस्टली काय होतो, मास फ्लो होतो. मास फ्लो म्हणजे काय, तर वॉटर एकदा सॉईलमध्ये त्या ठिकाणी ॲड झालं की वॉटरसोबत ते न्यूट्रिएंट काय होतं, डिझॉल्व्ह होतं. त्याचं जे की नायट्रोजन आहे ते सॉईल सोल्युशनमध्ये त्या ठिकाणी एंटर करतं, आणि सॉईल सोल्युशन जे आहे मग ते काय होतं, नॅचरली ते मूव्ह होतं, राईट. की एका भागावरती आपण जर का सॉईलच्या सरफेसवरती आपण पाणी टाकलं, नॅचरली ते कसं मूव्ह होणार आहे, राईट. मास फ्लो मोठ्या प्रमाणावरती, त्याला जिथे जिथे सॉईलमध्ये काय दिसतील, पोर्स जर का सॉईलमध्ये जिथे जिथे दिसतील त्या पोर्स थ्रू काय होईल, ते मोठ्या प्रमाणावरती मूव्ह व्हायला ते वॉटर सुरुवात करेल. तर अशा मास फ्लोच्या पद्धतीने नायट्रोजन जे आहे मोस्टली आपल्याला फ्लो होताना दिसून येतं, राईट. आणि ह्याच गोष्टीमुळे काय होतं, ह्याच मास फ्लोमुळे नायट्रोजनमध्ये जे आहे लिचिंग लॉसेसचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, लिचिंग लॉसेसचा खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे हा नायट्रोजन न्यूट्रिएंटमध्ये दिसून येतो. त्याच्यामुळेच आपण काय म्हणतो की नायट्रोजन जो आहे हा कसा दिला पाहिजे, इट शुड बी गिवन इन स्प्लिट डोसेस. कसा दिला पाहिजे, स्प्लिट डोसेसमध्ये दिला पाहिजे. आपण कधी बघा, कुठल्याही क्रॉपला जनरली आपण सांगतो की जे की RDF आहे त्याचा 50% जो नायट्रोजन आहे आणि 100% P आणि K एवढा डोस तुम्ही ॲज अ बेसल डोस द्या, आणि त्याच्यानंतर 25% जो काही नायट्रोजनचा स्प्लिट आहे तो 30 डेज नंतर द्या, आणि नंतर पुन्हा 45 डेजने 25% द्या, बरोबर आहे. असे 2 ते 3 स्प्लिट आपण कमीत कमी करतो नायट्रोजनचे. ते का करतो, त्याच्या मागचं कारणच हे आहे, कारण की जर का आपण एकदाच जर का नायट्रोजन दिला, सुरुवातीलाच जर का 100% दिला P आणि K सारखा, तर नायट्रोजनचे जे काही लॉसेस आहे तो मास फ्लोमधून असेल, तो लिचिंग लॉस जो आहे तो खूप जास्त होईल, कारण की नायट्रोजन इज व्हेरी मच अ मोबाईल न्यूट्रिएंट, राईट. देन सेकंड बघा, आपल्याकडे आहे फॉस्फरस. आता फॉस्फरस जो न्यूट्रिएंट आहे बघा, याच्यामध्ये रूटचं इंटरसेप्शन आहे 2%, ठीक आहे. किती आहे, 2% पर्यंत रूट इंटरसेप्शन होतं. रूट इंटरसेप्शन म्हणजे काय, की सपोज जर का सॉईलमध्ये जे आहे हे रूट सिस्टम आहे, ठीक आहे, प्लांटची, आणि सपोज फॉस्फरसचं मॉलिक्यूल इथं आहे, ठीक आहे. फॉस्फरसचे मॉलिक्यूल दूरवरती आहे. आता फॉस्फरस जो आहे तर हा काय होतो, हा जास्त मास फ्लोने मूव्ह होत नाही, ठीक आहे. हा काहीसा इमोबाईल त्या ठिकाणी आपल्याला सॉईलमध्ये दिसून येतो, जास्त मूव्ह होत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, मग रूट्स काय करतात, रूट स्वतः त्या ठिकाणी स्वतःचं एक्सटेन्शन करतात, राईट. स्वतःचे ब्रांचिंग एक्सटेंड करतात इन सर्च ऑफ दिस न्यूट्रिएंट, आणि स्वतः रूट ज्या तिथपर्यंत पोहोचतं आणि मग न्यूट्रिएंटला काय करतं, अपटेक करायचं काम करतं. तर त्याला म्हणतात रूट इंटरसेप्शन. तर हे रूट इंटरसेप्शन किती होतं, साधारणपणे 2% पर्यंत फॉस्फरसमध्ये होतं. त्यानंतर 4% पर्यंत मास फ्लो होतं, राईट. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन जे की फॉस्फरस मूव्ह होईल.
ते खूप कमी आहे, साधारणपणे 4% आहे. बघा नायट्रोजनमध्ये 99% पर्यंत मास फ्लो आहे, फॉस्फरसमध्ये किती आहे, कमी, बघा 4% आहे. त्यानंतर डिफ्युजन मुवमेंट जर आपण बघितलं, आता 94% पर्यंत काय आहे, डिफ्युजन त्या ठिकाणी फॉस्फरसचं आपल्याला होताना दिसतं. आता बाबा डिफ्युजन म्हणजे काय, डिफ्युजन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जे काही फ्लो असेल, राईट, सपोज एक ही स्पेस आहे आणि अनदर वी हॅव दिस अनदर स्पेस, जे की इथे हायर कॉन्सन्ट्रेशन जर का प्रेझेंट आहे, राईट, एका जागेवर जर का हायर कॉन्सन्ट्रेशन आहे फॉस्फरसचं आणि इकडे दुसरीकडे आहे लोअर कॉन्सन्ट्रेशन फॉस्फरसचं, तर काय होतं, नॅचरली फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जे आहे याचा जो काही फ्लो होतो, राईट, हे कशामुळे होतं, ड्यू टू द डिफ्युजन ग्रेडियंट. काय होतं, डिफ्युजन ग्रेडियंट, बरोबर आहे. म्हणजे एका जागेवरती जास्त आहे आणि दुसऱ्या साईडला काय आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी होमिओस्टॅसिस कंडिशन मेंटेन करण्यासाठी फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रिएंट काय करतं, मूव्ह व्हायला सुरुवात होतं. आणि कधीपर्यंत मूव्ह होणार, जोपर्यंत हे दोन्हीचे जे की कॉन्सन्ट्रेशन आहे हे जोपर्यंत इक्वल होणार नाही, जवळपास हे इक्वल होणार नाही, तोपर्यंत हे मुवमेंट त्या ठिकाणी होत राहणार. तर असं हे जे की डिफ्युजन मुवमेंट आहे हे किती आहे, 94%, राईट. तर फॉस्फरसचं जे की मुवमेंट होतं हे मोस्टली कशामुळे होतं, इट इज ड्यू टू द डिफ्युजन मुवमेंट, राईट. देन थर्ड न्यूट्रिएंट वी हॅव दॅट इज द पोटॅशियम. ओके, आता पोटॅशियम हा जो न्यूट्रिएंट आहे याच्यामध्ये बघा रूट इंटरसेप्शन 2% पर्यंत आहे. देन वी हॅव द मास फ्लो. मास फ्लो याच्यामध्ये किती आहे, 20% पर्यंत पोटॅशियममध्ये पण काय होतं, मास फ्लो होताना दिसून येतो. आणि जे की डिफ्युजन मुवमेंट आहे हा नियरली आहे 78%. ठीक आहे, 78% पर्यंत काय आहे, डिफ्युजनचा मुवमेंट होतो. म्हणजे फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन याचं मुवमेंट होताना आपल्याला दिसेल. देन कॅल्शियम आहे. ठीक आहे, कॅल्शियम जो आहे हा काय आपला, हे आता कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे आपले झाले सेकंडरी न्यूट्रिएंट, बरोबर आहे, सेकंडरी आपले न्यूट्रिएंट झालेत. तर हा जो कॅल्शियम आहे याच्यामध्ये रूट इंटरसेप्शन जवळपास 12% पर्यंत आहे आणि इथे नियरली अबाउट उरलेलं जेवढं काही आहे, देन अनदर रिमेनिंग इज ऑल अबाउट द मास फ्लो. मोठ्या प्रमाणावरती मास फ्लो होतो म्हणून कॅल्शियमची पण काय आहे, लिचिंगचा याचा प्रॉब्लेम जास्त असेल, राईट. ज्याचा मास फ्लो जास्त प्रमाणावरती होतो त्या न्यूट्रिएंटचं काय होईल, लिचिंग लॉस होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून बघा जे की ॲसिडिक सॉइल्स असतात, कशा सॉइल्स असतात, ॲसिडिक सॉइल्स असतात, जसं की लॅटरायटिक सॉइल्स आहेत, कोकणामध्ये आपले ॲसिडिक सॉइल्स आहेत, राईट. तर तिथे खूप जास्त पाऊस पडल्यामुळे काय होतं की नॅचरली जो की कॅल्शियम आयन आहे त्या सॉईलमधला कोकणसारख्या साईडला, तर तिथले जे की न्यूट्रिएंट आहेत ते वॉश ऑफ होऊन जातात, राईट. टॉप लेअरमधून काय होतं, मास फ्लो वगैरे असल्यामुळे ते न्यूट्रिएंट वॉश ऑफ होऊन जातात, राईट. बघा इथे 88%, 89% पर्यंत मास फ्लो आहे, तर त्याच्यामुळे ते काय होतं, वॉश ऑफ होता फ्रॉम द टॉप लेअर्स. आणि तो वॉश ऑफ टॉप लेअर्समधून होऊन कुठे जातं, एक तर त्याचं लिचिंग होऊन जाईल खूप सबसर्फेस लेअर्समध्ये, किंवा मग समुद्रामध्ये, नद्यांमध्ये ते वाहून जातं कॅल्शियम, राईट. त्याच्यामुळे नॅचरली कॅल्शियम तिथून निघून गेल्यावरती मग तिथे काय होतं, फक्त ॲसिडिक जे मॉलिक्युल्स आहेत, राईट, तर ते तिथे जास्त प्रमाणावरती डॉमिनेट करायला लागतात, म्हणून ती सॉईल काय होते, न्यूट्रलची ॲसिडिक सॉईल होऊन जाते, राईट. जर का कॅल्शियम जर का आपण न्यूट्रिएंट त्या ठिकाणी रिमेंटेन करण्याचा प्रयत्न केला तशा सॉईल्समध्ये, तर आपण पुन्हा एकदा ॲसिडिक सॉईलचा पीएच जो आहे तो न्यूट्रलकडे घेऊन जाऊ शकतो, राईट. देन अनदर न्यूट्रिएंट वी हॅव दॅट इज द मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम बघा, मॅग्नेशियमचं रूट इंटरसेप्शन किती दाखवलं इथं, 27% आहे, राईट. तेच याचं पण मास फ्लो बघा 73%, राईट. अगेन मॅग्नेशियम पण काय होतं, मास फ्लो होतं, याचं पण लिचिंग लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. देन वी हॅव दॅट इज द सल्फर. सल्फरमध्ये 4% काय आहे, रूट इंटरसेप्शन आहे आणि अगेन 94% पर्यंत काय आहे, मास फ्लो होतो आणि 2% पर्यंत डिफ्युजन मुवमेंट होताना आपल्याला दिसून येते. तर बेसिकली हे जे काही सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत हे पण काय आहे, लिचिंग लॉसेसला प्रोन त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसेल. तेच फॉस्फरस जर का आपण बघितलं तर डिफ्युजननी मुवमेंट होतं, पण फॉस्फरस जो आहे याच्यामध्ये एक इश्यू आहे, हा काय आहे, तर आपल्याला फिक्सेशन याचे लॉसेस जास्त होताना दिसतात. कसे, फिक्सेशन म्हणजे सॉईलमध्ये काय होतं, खूप जास्त स्ट्रॉंगली त्या ठिकाणी जे की आपला क्ले कॉम्प्लेक्स आहे त्याच्यावरती हे ॲडझॉर्ब होताना आपल्याला दिसून येईल. आणि हे पी आणि के हे न्यूट्रिएंट खूप जास्त स्ट्रॉंगली ॲडझॉर्ब जर का झाले तर ते काय होतात, खूप जास्त प्रमाणामध्ये प्लांटला न मिळता फक्त सॉईलमध्ये पडून राहतात, राईट. ते क्ले कॉम्प्लेक्सवरती फिक्स होऊन जातात. दॅट इज द पी अँड के, पोटॅशियम आणि फॉस्फरस, 2 न्यूट्रिएंट्स. आता आपण बघूया मास फ्लो आणि रूट इंटरसेप्शन. बघा इथे डिफ्युजन बघा एक दाखवलेलं आहे की हे जर का रूट आहे, राईट, दिस इज जस्ट अ मिनिट, हां,
हे जे आहे डिफ्युजन, जर का आपण याच्यामध्ये बघितलं तर या रूटवरती काय होतं, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन, बघा इथे काय कॉन्सन्ट्रेशन या भागामध्ये जास्त आहे, राईट. हे डॉट डॉट व्हाईट डॉट जे दिसतात हे काय एक कॉन्सन्ट्रेशन आहे. याचं मुवमेंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू इकडच्या भागामध्ये कमी डॉट्स आहेत व्हाईट कलरचे, म्हणजे काय की इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. सो हायर कॉन्सन्ट्रेशन टू काय होतं, हे लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे काय होतं मूव्ह व्हायची पद्धत या डिफ्युजनमध्ये होत राहते, राईट. दिस इज द डिफ्युजन ग्रेडियंट. त्यानंतर रूट इंटरसेप्शन म्हणजे काय की जिथे न्यूट्रिएंट पडलेलं असेल तिथपर्यंत रूट स्वतःहून काय होतं, स्वतःला एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये जाऊन मग काय करतं, तो न्यूट्रिएंट त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करतं. दॅट इज द रूट इंटरसेप्शन. आणि मास फ्लो म्हणजे काय की वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन, राईट, वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन मोठ्या प्रमाणावरती वॉटरचं जे की मुवमेंट त्या ठिकाणी होते, राईट, दॅट इज द मास फ्लो. आता बघा इथे दिले, याची डिटेलिंग बघूया आपण. मास फ्लो अकर्स व्हेन द प्लांट न्यूट्रिएंट आयन्स अँड अदर डिझॉल्व्ड सबस्टन्सेस आर ट्रान्सपोर्टेड इन द फ्लो ऑफ वॉटर. बरोबर आहे. जे की न्यूट्रिएंट्स असतील ते काय फ्लो ऑफ वॉटरमध्ये ट्रान्सपोर्ट होता टू द रूट दॅट रिझल्ट्स फ्रॉम द ट्रान्सपिरेशन वॉटर अपटेक बाय द प्लांट. देन मास फ्लो कॅन ऑल्सो टेक प्लेस इन रिस्पॉन्स टू इव्हॅपोरेशन. बरोबर आहे. मास फ्लो जो आहे वॉटरचा मोठ्या प्रमाणावर मुवमेंट कशाच्या याने होते, तर इव्हॉपरेशनच्यामुळे पण होऊ शकते किंवा पर्कोलेशन ऑफ सॉइल वॉटरमुळे पण होऊ शकते. देन अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स रिचिंग टू रूट्स बाय द मास फ्लो इज डिटरमाइंड बाय. आता बघा जे की न्यूट्रिएंट्स आहे जे की रूट्सपर्यंत पोहोचतात बाय द मास फ्लो, हे कशामुळे डिटरमाइन होणार, तर सगळ्यात पहिलं आहे रेट ऑफ वॉटर फ्लो, की किती पाणी त्या ठिकाणी मोकळं त्या ठिकाणी फ्लो होत आहे सॉईलमध्ये. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी जेवढं जास्त वॉटर काय होईल इझिली मूव्ह होईल सॉईलमध्ये, तेवढं जास्त मास फ्लो त्या ठिकाणी जास्त होईल, राईट. तर सगळ्यात जास्त मग तसं वॉटर फ्लो बघायला गेलं तर सँडी सॉईल्समध्ये आपल्याला जास्त वॉटर फ्लो होताना दिसेल कम्पेअर टू क्लेई सॉइल्स. क्लेई सॉइल काय करतात, खूप जास्त पाणी ॲब्झॉर्ब करून ठेवतात. सँडी सॉइल्समधनं मुवमेंट जी आहे ती फास्ट होताना आपल्याला पाण्याचे दिसून येईल, कारण तिथे मॅक्रोपोर्स जास्त असतात. देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द वॉटर कन्झम्पशन किती आहे प्लांट्सचं त्यानुसार. अँड थर्ड वन वी हॅव दॅट इज द ॲव्हरेज न्यूट्रिएंट कॉन्सन्ट्रेशन सॉईल सोल्युशनमध्ये किती आहे, त्यावरती पण डिपेंड असेल की मास फ्लो किती होणार. देन नेक्स्ट वी हॅव दॅट इज, आता इथे बघा एक आपल्याला डायग्राम दाखवलं आहे की सॉईल वॉटर जे आहे टेकन अप बाय द रूट्स. बरोबर आहे. रूट्स त्या ठिकाणी काय करतात, सॉईल वॉटर अपटेक करतात. देन इट इज नॅचरली ट्रान्सपोर्टेड टू द लीफ, राईट. आणि लीफमधून काय होतं, ट्रान्सपिरेशन लॉसेस होत राहतात, राईट. जे आणि त्याच्यामुळे ट्रान्सपिरेशनमुळे काय होतं, वॉटर काय होतं, इट इज लॉस टू द ॲटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. आता वॉटर वेपरमधून जेव्हा त्या ठिकाणी जे वॉटर आहे ते जेव्हा लूज होतं तेव्हा नॅचरली रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय होईल, त्या एरियाची त्या ठिकाणी वाढेल, राईट. इनसाईड द लीफ जर आपण बघितलं रिलेटिव्ह ह्युमिडिटी इथे आहे 100%, आणि त्याच्यामुळे काय होतं की फ्रॉम इनसाईड द लीफपासून बाहेर काय होतं, वॉटर मुवमेंट कमी होतं, कारण की रिलेटिव्ह ह्युमिडिटी ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये किती असते, लेस दॅन 100 असते. त्यामुळे फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन वॉटरचं मुवमेंट होतं. म्हणजे ही प्रोसेस काय झाली, दिस इज द डिफ्युजन, राईट. वॉटर मुवमेंट काय होतं, ट्रान्सपिरेशनमध्ये डिफ्युजन प्रोसेसने त्या ठिकाणी बाहेर पाणी फेकलं जातं, राईट. तेच आता ज्यावेळेस वरती त्या ठिकाणी डिफ्युजन प्रोसेस होते, आता लीफमध्ये इथे डेफिशियन्सी कॉज झाली की नॅचरली ते पाणी काय करतं, खालच्या स्टेममधून ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करतं, आणि स्टेममध्ये पाणी कमी झाले की ते रूट्समधून ॲब्झॉर्ब करतं. रूट्समध्ये वॉटरची डेफिशियन्सी आली की ते काय करतं, बाहेरच्या सॉईलमधनं मध्ये पाणी खेचण्याचा प्रयत्न करतं, राईट. तर ही जी आहे अशा प्रकारे ही जी सक्शन थिअरी आहे, ओके. तर इथे काय होतं, बेसिकली इट इज अ ऑस्मोटिक प्रेशरची त्या ठिकाणी आपण इथे प्रिन्सिपल अप्लाय करतो की वॉटर काय होतं, इट इज मुव्हिंग फ्रॉम द सॉईल टू द प्लांट रूट्स ड्यू टू दिस हाय ऑस्मोटिक प्रेशर, राईट. हाय ऑस्मोटिक प्रेशर टू लो ऑस्मोटिक प्रेशर, अशी एकंदरीत याची मेकॅनिझम आपल्याला रूट मेम्ब्रेन थ्रू चालताना दिसते. आणि त्यासोबतच त्या वॉटरमध्ये काय होतं की नॅचरली जे काही न्यूट्रिएंट्स असतात, राईट, जे की मग कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम, क्लोरीन, सल्फेट, नायट्रेट, हे सगळे जे आहेत हे त्या ठिकाणी एंटर प्लांटमध्ये आपल्याला करताना दिसतात. देन सेकंड वी हॅव दॅट इज द डिफ्युजन प्रोसेस. डिफ्युजन म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं की हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशनपर्यंत जे की मुवमेंट होते आयनशी, दॅट इज कॉल्ड एज द डिफ्युजन. बघा, डिफ्युजन अकर्स वेन द आयन्स मूव्ह फ्रॉम अन एरिया ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू वन विथ द लोअर कॉन्सन्ट्रेशन. ॲज द प्लांटचे जे काही रूट्स असतील दॅट ॲब्झॉर्ब द न्यूट्रिएंट फ्रॉम द सराउंडिंग सॉईल सोल्युशन, द न्यूट्रिएंट कॉन्सन्ट्रेशन जे असेल ॲट द रूट सरफेस ते काय होईल, डिक्रीज होईल कम्पेअर्ड टू दॅट विथ द बल्क सॉईल सोल्युशन. देअरफॉर न्यूट्रिएंट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट काय होतो, तो एस्टॅब्लिश होतो, दॅट कॉजेस आयन टू डिफ्यूज टुवर्ड्स द प्लांट रूट्स. म्हणजे काय की त्या ठिकाणी बघा इथे प्लांट बघा, हे आहे रूट्स,
ठीक आहे. आता बघा की याच्यामध्ये सॉईलमध्ये सपोज इथे आहे, आपण पोटॅशियमचं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, इथे पोटॅशियमचे खूप सारे इथे काय आहेत, आयन्स आहेत. ओके, आणि तेच काय होतं, रूट्स काय करतात, रूट्स आपल्या आजूबाजूचे जे की आयन्स असतील ते काय करतात, अपटेक करतात. बरोबर आहे. आता रूटने काय केलं, त्याच्या आजूबाजूच्या सरफेसवरती रायझोस्पिअरिक सॉईलमधनं काय केलं की न्यूट्रिएंट अपटेक केला. ठीक आहे, हा पोटॅशियम गेला या प्लांटच्या रूटमध्ये. ठीक आहे, आणि प्लांटने तो ॲब्झॉर्ब केला. आता नॅचरली सॉईलमध्ये काय होईल की ह्या ज्या की रायझोस्पिअरिक ही जी जागा आहे, ठीक आहे, रूटच्या आजूबाजूची, इथे काय होईल, इथे लोअर कॉन्सन्ट्रेशन तयार होईल आणि कम्पेअर्ड टू दूरवरच्या साईडला सॉईलमध्ये काय होईल, हायर कॉन्सन्ट्रेशन राहील. त्याच्यामुळे या हायर कॉन्सन्ट्रेशनवरून काय होतात, पोटॅशियम या त्या ठिकाणी या रायझोस्पिअरिक सॉईलमध्ये काय होतं, ट्रान्सफर होण्यासाठी प्रयत्न करतो. राईट, कारण की सॉईलमध्ये काय होतं, होमिओस्टॅसिस कंडिशन मेंटेन होते, सगळीकडे कॉन्सन्ट्रेशन इक्वल राहण्याचा त्या ठिकाणी सॉईलमध्ये प्रयत्न असतो. राईट, न्यूट्रिएंट्सचा. त्याच्यामुळे अशा प्रकारे ही न्यूट्रिएंटची मूवमेंट आपल्याला होताना दिसेल आणि त्याच्यामुळे एक प्रकारे हा ग्रेडियंट सेट होऊन जातो की दूरवरच्या सॉईलच्या पार्टिकलमधनं त्या ठिकाणी रूटच्या जवळच्या सॉईल पार्टिकलपर्यंत काय होतं, न्यूट्रिएंट्स मूव्ह होतात आणि तिथपर्यंत मूव्ह झाले की रूट्स काय करतात, ते न्यूट्रिएंटमध्ये अपटेक करतात. तर अशी ही आहे डिफ्युजन प्रोसेस, जी की टोटली डिपेंडेंट आहे फ्रॉम मूवमेंट ड्यू टू द हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. देन अ हाय plant requirement for a nutrient results in a larger concentration gradient favoring high rate of ion diffusion from soil solution to the root surface. राईट, की जेवढं जास्त न्यूट्रिएंटची डिमांड त्या ठिकाणी प्लांट करणार तेवढं जास्त काय होणार, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट तेवढं जास्त वाढत जाणार आणि तेवढं जास्त मग आयनचं डिफ्युजन पण रूटमधून त्या ठिकाणी पुढे पुढे सरकणार. देन डिफ्युजन जे आहे तर बघायला गेलं तर फिक्स लॉने त्या ठिकाणी गव्हर्न केलं जातं. ठीक आहे, डिफ्युजन काय आहे, इट इज गव्हर्न बाय द फिक्स लॉ. आता फिक्स लॉ काय सांगतो की द रेट ऑफ न्यूट्रिएंट डिफ्युजन, ठीक आहे, द रेट ऑफ न्यूट्रिएंट डिफ्युजन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे किती जास्त त्या ठिकाणी एखाद्या न्यूट्रिएंट असेल तो किती जास्त डिफ्यूज होईल. राईट, किती जास्त फास्टली तो त्या ठिकाणी पुढे मूव्ह होईल. राईट, डिफ्युजनमुळे. तर हे कशावरती डिपेंडेंट राहील, इट विल बी डिपेंडेंट अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे सोप्या शब्दात सांगतो की जर का एक टाकी आपण भरलेली आहे पाण्याची, ठीक आहे, उंचावरती एक टाकी भरलेली आहे आणि दुसरी टाकी इथे थोडीशी खाली आपण ठेवलेली आहे. ठीक आहे, आणि याला आपण काय केलं, एका पाईपने कनेक्ट केलं आहे. ठीक आहे, आता वरची टाकी गच्च भरलेली पाण्याने आणि खालची टाकी रिकामी आहे. बरोबर आहे. तर हे पाणी काय होईल, नॅचरली वरच्या टाकीमधनं काय होईल, खालच्या टाकीमध्ये फ्लो होईल. जसं की आपण याचा कॉक त्या ठिकाणी ओपन केला का, कारण की खालच्या टाकीमध्ये काय आहे, पाणीच नाही आहे. बरोबर आहे, म्हणजे इथे लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे आणि इकडे बघा वरती खूप सारं पाणी आहे वरच्या टाकीत. राईट, दॅट इज द हायर कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे जोपर्यंत त्याची आणि ह्या टाकीची लेवल इक्वल होत नाही तोपर्यंत हे पाणी वरच्या टाकीमधून खालच्या टाकीमध्ये काय होत राहील, फ्लो होत राहील. राईट, तेच इथे सांगितलं आहे की किती जास्त डिफ्युजन होणार, तर जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमध्ये डिफरन्स राहणार. ग्रेडियंट म्हणजे काय, डिफरन्स, की दोन जे की ह्या आपल्या ज्या आपण टाक्या ठेवल्या आहेत तर यांचं जे की हाईटमध्ये जो काही डिफरन्स राहणार स्लोपमध्ये, किंवा याचं जे की ग्रेडियंट आहे त्या स्लोपमध्ये जेवढा डिफरन्स राहणार तेवढं जास्त फास्टली काय होईल, पाणी तेवढं मूव्ह होईल. राईट, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आता बघा त्यालाच यांनी इक्वेशन फॉर्ममध्ये इथे दिलेलं आहे, dc/dt इज इक्वल टू DEA dc/dx. dc/dt म्हणजे काय, दॅट इज द रेट ऑफ डिफ्युजन. राईट, रेट ऑफ डिफ्युजन दॅट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन C. ठीक आहे, C काय आहे, एक रेट ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आहे विथ द टाईम T. आणि dc/dx काय आहे, तर हा आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. व्हॉट इज DE, तर DE आहे इफेक्टिव्ह डिफ्युजन कोएफिशियंट. हा काय आहे, कोएफिशियंट आहे ऑफ दिस इफेक्टिव्ह डिफ्युजन. आणि A जो आहे, व्हॉट इज द A, इट इज द बेसिकली क्रॉस सेक्शनल एरियाज थ्रू विच द आयन आर डिफ्युजिंग. आता रूट इंटरसेप्शन बघा, तिसरी ही जी प्रिन्सिपल आपली आहे दॅट इज द रूट इंटरसेप्शन. रूट इंटरसेप्शन इज द एक्सटेन्शन दॅट इज द ग्रोथ ऑफ द प्लांट रूट इन टू द न्यू सॉईल एरियाज वेअर देर आर द अनटॅप्ड सप्लाईज ऑफ द न्यूट्रिएंट इन द सॉईल सोल्युशन. म्हणजे रूट काय करतं, स्वतःला त्या ठिकाणी एक्सटेंड करतं. ठीक आहे, हे जे काही रूट असेल हे स्वतःला एक्सटेंड करतं टू डिफरंट एरियाज, जेणेकरून ते काय करेल, जास्त न्यूट्रिएंट जे आहे ते फेचिंग करू शकेल. ॲज द रूट सिस्टम डेव्हलप्स अँड एक्सप्लॉइट्स द सॉईल मोर कम्प्लिटली, soil solution and soil surfaces retaining adsorbed ions are exposed to the root mass and adsorption of these ions by the contact exchange phenomenon is accomplished. ठीक आहे, म्हणजे एकतर काय, एकतर आपण सगळ्यात पहिले बघितलं मास फ्लो. ठीक आहे, मास फ्लोमध्ये काय होतं की त्या ठिकाणी न्यूट्रिएंट स्वतः काय होतं, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन रूटच्या सरफेसपर्यंत येतं. राईट,
दुसरं आपण बघितलं डिफ्युजन, की डिफ्युजनमध्ये काय होतं की हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशनपर्यंत न्यूट्रिएंट जे ते मूव्ह होतात. आणि तिसरं आहे रूट इंटरसेप्शन, तर की भाई जर का तुम्ही न्यूट्रिएंट जर का स्वतः माझ्या रूटपर्यंत येणार नसेल तर रूट काय करेल, स्वतः त्या ठिकाणी न्यूट्रिएंटचं ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी जवळ जाईल. सो दॅट इज द मेकॅनिझम ऑफ दिस रूट इंटरसेप्शन, राईट. तर अशा प्रकारचे ह्या 3 मेकॅनिझम आपल्याला जे काही आहे न्यूट्रिएंट अपटेकमध्ये बघायला मिळतात. आता आपण बघणार आहोत की कुठले फॅक्टर्स आहेत जे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीला मॅटर करतात. So, factors affecting the nutrient availability. First one is the soil texture. Then we have the soil structure. Then soil reaction, soil temperature आहे, moisture supply आहे, composition कसं आहे सॉईल एअरचा, त्यानंतर सॉईलमध्ये कुठल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स अवेलेबल आहेत. देन वी हॅव टोटल किती न्यूट्रिएंट बेसिकली कंटेंट किती आहे सॉईलमध्ये, त्याचा मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कशी आहे सॉईलमध्ये, आणि ऑर्गॅनिक मॅटर सॉईलमध्ये किती आहे. तर असे बेसिकली हे जे की 10 पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामुळे जे आहे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी जी आहे ती अफेक्ट करते. तर बघूया सगळ्यात पहिला जो आहे न्यूट्रिएंट, दॅट इज द सॉईल टेक्स्चर. सॉईल टेक्स्चर म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे की जे की सँड, सिल्ट आणि क्ले हे जे आपल्याकडे असतात त्यांचं रिलेटिव्ह प्रपोर्शन किती आहे सॉईलमध्ये, त्याच्या बेसिसवरती सॉईलच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या व्हॅरी होत राहतात. बरोबर आहे. जसं की लाईट टेक्स्चर सॉईल जर असल्या त्याच्यामध्ये सँडचं जे आहे डॉमिनन्स आपल्याला दिसून येतो. तेच जर का फाईन टेक्स्चर्ड सॉईल्स आहेत तिथे काय दिसतो आपल्याला, क्लेचा डॉमिनन्स जास्त दिसतो. देन लाईट टेक्स्चर्ड सॉईल जर बघितले आपण तर नॅचरली तिथे सँड आहे जास्त, त्यामुळे तिथे वॉटर कॅपॅसिटी कशी आहे, लो वॉटर रिटेनिंग कॅपॅसिटी आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लेस ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट पण आपल्याला दिसून येतो. सँडी सॉईलमध्ये कुठल्याही प्रकारे स्विलिंग किंवा श्रिंकेजची प्रॉपर्टी दिसत नाही, आणि त्याच्यामुळे अगेन इथं काय आहे, लिचिंग लॉसेस जे आहेत न्यूट्रिएंटचे हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला होताना दिसतात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे लॅटरायटिक सॉईल्स. देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द फाईन टेक्स्चर्ड सॉईल. आता याच्यामध्ये बघा की पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, वॉटर कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी याची चांगली आहे, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट त्या ठिकाणी काय आहे फाईन टेक्स्चर्ड सॉईलमध्ये जास्त असतो, स्वेलिंग आणि श्रिंकेज प्रॉपर्टीज याच्यामध्ये या सॉईलमध्ये चांगल्या आहेत, आणि इथे काय आहे लिचिंग लॉसेस आहेत हे खूप कमी असतात इन दिस फाईन टेक्स्चर्ड सॉईल्स. देन टॉकिंग अबाउट द सॉईल स्ट्रक्चर, तर सॉईल स्ट्रक्चर म्हणजे काय की जे आपण सँड, सिल्ट आणि क्ले बघितलं त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ सॉईल सेपरेट्स. तर हे जे काही सॉईल सेपरेट्सचं बेसिकली अरेंजमेंट कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे त्याला म्हणतो आपण सॉईल स्ट्रक्चर. मग सॉईल स्ट्रक्चरमध्ये खूप कसं असू शकतं, क्रम्बी स्ट्रक्चर पण असू शकतं, राईट. त्याच्यानंतर फ्लॅट त्याचं स्ट्रक्चर पण असू शकतं, राईट. सो विविध प्रकारचे आपल्याला सॉईल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये प्लेटी पण एक सॉईल स्ट्रक्चर बघायला मिळतं. सो विविध आपल्याला स्ट्रक्चर जे आहेत ते बघतो आपण, राईट. कॉलमनार आहे अगेन. देन वी हॅव अनदर वन दॅट इज क्युबिकल पण त्या ठिकाणी आहे. तर हे विविध जे सॉईल सेपरेटचे जे की अरेंजमेंट होतात त्यावरती सॉईल स्ट्रक्चर डिसाईड होतं, आणि अगेन दिस सॉईल स्ट्रक्चर इज डिटरमाइनिंग दी न्यूट्रिएंट सप्लाइंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. सो डेस्पाईट ॲडिक्वेट न्यूट्रिएंट सप्लाय, अनफेवरेबल जर का फिजिकल कंडिशन जर का सॉईलची असेल, जसं की कॉम्बिनेशन ऑफ द साईज, शेप, अरेंजमेंट आणि मिनरल कॉम्पोजिशन जर का सॉईलचं पार्टिकलचं वेगवेगळं असेल, जर का सुटेबल नसेल, त्याच्यामुळे पुअर क्रॉप ग्रोथ होऊ शकते, आणि त्याच्यामुळे मायक्रोबची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती पण हॅम्पर होते. आता बेसिक रिक्वायरमेंट जर आपण बघितले क्रॉप ग्रोथचे तर इन टर्म्स ऑफ फिजिकल कंडिशन ऑफ सॉईल, तर ॲडिक्वेट सॉईल मॉइश्चर, मातीमध्ये मॉइश्चर असणं गरजेचं आहे, प्रॉपर एरेशन असणं गरजेचं आहे, त्यासोबत सॉईल टेम्परेचर ऑप्टिमम असणं गरजेचं आहे, खूप जास्तही टेम्परेचर नको, खूप कमी पण टेम्परेचर नको. देन फ्रीडम फ्रॉम द मेकॅनिकल स्ट्रेस, कुठलाही मेकॅनिकल स्ट्रेस जे आहे तो त्या ठिकाणी सॉईलमध्ये पडला नाही पाहिजे, जेणेकरून काय होईल, नाहीतर न्यूट्रिएंटचा जो काही फ्लो आहे तो स्टॉप होऊ शकतो. जसं की जर का एक मेकॅनिकल स्ट्रेस सांगायचं झालं की सपोज जर का सॉईलमध्ये वॉटरचा स्ट्रेस आला तर काय होईल, नॅचरली वॉटर जर का सॉईलमध्ये अवेलेबल नाही तर न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी काय होईल, सोल्युशन फॉर्ममध्ये जाणार नाही, ते टोटली काय होईल ॲब्झॉर्ब होऊन जातील सॉईलच्या क्लेच्या कॉम्प्लेक्स सरफेसवरती, आणि त्याच्यामुळे प्लांटला अवेलेबिलिटी कमी होईल, राईट. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे फिजिकल स्ट्रेस वगैरे येता कामा नये. देन सॉईल स्ट्रक्चर इट इनडायरेक्टली अफेक्ट्स. आता बघा सॉईल स्ट्रक्चर इनडायरेक्टली कुठे कुठे अफेक्ट करतं आहे, तर सॉईलचे एरेशन अफेक्ट करतं, राईट. सॉईल एरेशन अफेक्ट केलं, त्यासोबत सॉईलचं ऑप्टिमम टेम्परेचर अफेक्ट करणार,
आता सॉईलचं टेम्परेचर अफेक्ट केलं, त्यासोबतच टिलेज, मल्चिंग किंवा इरिगेशन प्रॅक्टिसेस पण काय आहे या सॉईल स्ट्रक्चरमुळे आपल्याला अफेक्ट होताना दिसून येतात. देन इनकॉर्पोरेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी अफेक्ट होईल. लायमिंग आणि अदर अमेंडमेंट्स पण त्याच्यामुळे अफेक्ट होतात. देन अगेन वी हॅव द रूट पेनेट्रेशन आणि मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. सगळ्यात जास्त जर हॅम्पर कुठली गोष्ट होत असेल तर ती सॉईल स्ट्रक्चरमुळे होते, रूट पेनिट्रेशन. खूप जास्त जर कॉम्पॅक्ट सॉईल जर का असल्या तर अशा सॉईलमध्ये जे आहे रूटचं पेनिट्रेशन खूप कमी होतं, रूटची ग्रोथ जास्त होत नाही. अशा सॉईलमध्ये जर एरेशन खूप कमी असेल तर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी पण चांगली होत नाही आणि त्याच्यामुळे जे की न्यूट्रिएंट अपटेक जे आहे, न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी जी आहे ती खूप जास्त रिड्यूस्ड फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येते. राईट. सॉईलचे कंपोजिशन आपल्याला माहिती आहे बेसिकली की सॉईलमध्ये काय काय असतं बघा, की मिनरल मॅटर. राईट. असं 50% जर आपण याला डिवाईड केलं साधारणपणे आपल्याला माहिती आहे की 45% जे आहे आपल्या सॉईलमध्ये मिनरल मॅटर असतो. देन वी हॅव द 5% काय आहे ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि 25% जे आहे 25% काय आहे दॅट इज द सॉईल एअर आणि 25% इज सॉईल एअर अँड 25% इज सॉईल वॉटर आणि एअर. आणि हे कसे असतात इंटरकन्व्हर्टेबल असतात. हा 25%चा जो की पोअर स्पेस आहे हा कसा असतो, हा कन्व्हर्टेबल असतो. खूप जास्त इरिगेशन जर का दिलं तर सॉईल एअर कमी होऊन जातो आणि वॉटरचा पर्सेंटेज वाढतो. राईट. आणि खूप जास्त सॉईल जर ड्राय झाली तर सॉईल एअरचा पर्सेंटेज वाढतो आणि सॉईल वॉटरचा कमी होतो. देन सॉईल रिॲक्शन. आता सॉईल रिॲक्शन म्हणजे बघा पीएच ऑफ जो की सॉईल आहे तो पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी जी आहे ती अफेक्ट करताना आपल्याला दिसून येतो. जसं की बघा डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. राईट. इट रिलीजेस ऑर्गॅनिक ॲसिड्स. राईट. लाईक कार्बोनिक ॲसिड सारखे ऑर्गॅनिक ॲसिड रिलीज करतात किंवा इनऑर्गॅनिक ॲसिड जसे की सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड हे पण रिलीज करतात. त्यामुळे काय होईल कंटिन्युअस अँड स्लो परसिस्टिंग ॲक्शन जे असतात या ॲसिडच्या इट विल रिमूव्ह लार्जर क्वांटिटीज ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम बाय डिझोल्युशन. आणि नॅचरली कॅल्शियम आणि मॅग्नेशियम काय होतं हे एकदा त्यांनी रिलीज केले की त्याचं आपल्याला माहिती आहे, मी पहिल्याच स्लाईडमध्ये सांगितलं होतं की कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं काय होतं मोठ्या प्रमाणावरती मास फ्लो होतं. राईट. आणि मास फ्लो मोठ्या प्रमाणावरती झाल्यावर त्याचं काय होणार आहे लिचिंग होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होतं दिस विल अफेक्ट ॲज टू द रिलीज ऑफ ॲसिड्स. आणि त्याच्यामुळे जे की ऑप्टिमम पीएच आहे सॉईलचं ते बघा काय होतं फॉर मोर अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स इन सॉईल 6.5 to 7.5 हा पीएच जो आहे हा मोस्ट आयडियल रेंज मानला जातो. इट इज मोस्ट आयडियल पीएच रेंज. ठीक आहे. 6.5 to 7.5. जर का पीएच सॉईल जर का ॲसिडिक झाला, राईट, ॲसिडिक जर का सॉईल पीएच झाला तर आपल्याला आयरन, मॅंगनीज, झिंक आणि कॉपर याची अवेलेबिलिटी आपल्याला वाढताना दिसेल. पण जर का सॉईलचं पीएच जर अल्कलीन झाला 7.5 पेक्षा जास्त वाढताना दिसला तर काय होईल फॉस्फरस लेस अवेलेबल होताना दिसेल, आयरनची अवेलेबिलिटी कमी होऊन जाईल, मॅंगनीज, झिंक आणि कॉपर याची अवेलेबिलिटी रिड्यूस्ड होताना दिसेल. पण त्याच्यासोबतच मॉलिब्डेनम आणि बोरॉन जी आहे याची अवेलेबिलिटी वाढते इन अल्कलीन सॉईल्स. ओके. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एक्झामला हे विचारलं जातं. ठीक आहे की विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट जे असतात दीज आर अवेलेबल इन ॲसिडिक सॉईल पीएच किंवा विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट्स दीज आर मोर अवेलेबल इन द अल्कलीन सॉईल पीएच. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे की मॉलिब्डेनम आणि बोरॉन हे जे आहेत हे काय आहे अल्कलीन सॉईल पीएचमध्ये जास्त अवेलेबल होतं. राईट. आणि ॲसिडिक पीएचमध्ये कोणते होतात आयरन, मॅंगनीज, झिंक, कॉपर हे ॲसिडिक पीएचमध्ये अतिरिक्त प्रमाणावरती अवेलेबिलिटी दाखवतात. देन अनदर पॅरामीटर वी हॅव जे की न्यूट्रिएंटच्या अवेलेबिलिटीला अफेक्ट करतं दॅट इज द सॉईल टेम्परेचर. बघा सॉईलचं टेम्परेचर काय करेल इट विल अफेक्ट द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल. आता फिजिकल प्रॉपर्टीज बघा इनडायरेक्टली त्या ठिकाणी अफेक्ट करेल सॉईल टेक्स्चर आणि स्ट्रक्चरला. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी, सॉईलचं पीएच, सॉईलचे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, डिझोल्युशन. राईट. आता एखादी गोष्ट बघा जर का आपण पाणी घेतलं राईट आणि पाण्यामध्ये आपण काय केलं शुगर ॲड केली. ठीक आहे. आता ही शुगर आपण काय केली अशीच ठेवली त्या वॉटरमध्ये आणि दुसरं एक कंटेनर असंच घेतलं त्यामध्ये शुगर टाकली आणि ती आपण चमच्याने हलवली. तिसरं एक आपण त्या ठिकाणी काय केलं एक कंटेनर घेतलं पुन्हा पाणी टाकलं आणि त्याला काय केलं आपण खालून हीटिंग केली. ठीक आहे. गरम केलं. तर मला सांगा सगळ्यात जास्त लवकर कुठलं साखर डिझॉल्व्ह होणार
ऑफकोर्स जिला आपण हीट केलं आहे, कारण की काय होतं आपल्याला माहितीच आहे की जसं की आपण काय केलं, हीट त्या ठिकाणी त्या पाण्याला दिली तर नॅचरली काय होईल, त्या पाण्यामधले जे काही मॉलिक्युल्स आहेत राईट, ते काय होतात, दॅट विल गेट एक्सपांड राईट. त्याचं काय होईल, ते एक्सपान्शन त्याच्यामुळे होईल आणि त्याच्या ज्या काही एक्सपान्शन फॉर्ममध्ये काय होईल की त्याच्यामध्ये स्पेस निर्माण होईल मॉलिक्युल्समध्ये आणि शुगर जी आहे ती इझिली डिझॉल्व्ह होईल त्या पाण्यामध्ये लवकरात लवकर. तर बेसिकली बघा, मग हीट दिली म्हणजे काय केलं आपण, त्याचं सॉईल त्या सोल्युशनचं आपण काय केलं, टेम्परेचर जे आहे ते काय केलं आपण, राईज केलं. बरोबर आहे. तर सॉईल टेम्परेचर आपण त्याचं राईज केलं म्हणून ती शुगर काय झाली, लवकर डिझॉल्व्ह झाली. त्याच्यामुळे बघा जसं सॉईल टेम्परेचर वाढेल तसं तसं जे आहे न्यूट्रिएंट्सचं डिझोल्युशन जे आहे सॉईलमध्ये, सॉईलमधल्या त्या वॉटरमध्ये ते जास्त होताना आपल्याला दिसून येतं राईट. आणि त्याच्यावरती प्रेसिपिटेशन पण जे आहे दॅट विल ऑल्सो बी गेटिंग अफेक्टेड ड्यू टू दिस सॉईल टेम्परेचर. बायोलॉजिकल प्रॉपर्टीज बघा, डिकम्पोजिशन राईट. खूप जास्त लोअर जर टेम्परेचर असेल तर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज जे आहेत जसं की डिकम्पोजिशन ती अफेक्ट होताना आपल्याला दिसेल. डिकम्पोजिशनची प्रोसेस काय होते, स्लो होऊन जाते जर का लो टेम्परेचर असेल तर. त्यानंतर रूटची जी काही ग्रोथ आहे ती पण काय होते, हॅम्पर होऊन जाते. खूप जास्त हाय टेम्परेचर असेल आणि खूप जास्त लो असेल, दोन्ही केसेसमध्ये काय होतं, रूट ग्रोथ अफेक्ट होते. मायक्रोबियल ग्रोथसाठी पण किती, जवळपास 25 to 35 डिग्री सेल्सिअस हा ऑप्टिमम एक रेंज आपण मानतो टेम्परेचरची. ही असली तर मायक्रोबियल ग्रोथ चांगली होते. त्यानंतर प्लांटचं जर्मिनेशन जे आहे ते पण त्या ठिकाणी अफेक्ट करतं. आणि सुटेबल टेम्परेचर बघा इथे दिले 25 to 35 डिग्री सेल्सिअस. सो सॉईल मॉइश्चर एक पॅरामीटर आहे जो की खूप महत्त्वाचा आहे फॉर न्यूट्रंट अवेलेबिलिटी. कारण की बघा वॉटर काय आहे, वॉटर इज अ युनिव्हर्सल काय सॉल्व्हेंट राईट. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे पाण्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सॉल्युबल करण्यासाठी त्याची ताकद आहे. त्यामुळे सॉईल मॉइश्चर खूप जास्त गरजेचं आहे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीसाठी. कारण की पाणी जर असेल तेव्हाच काय होईल, न्यूट्रिएंट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. पाण्यात न्यूट्रिएंट डिझॉल्व्ह झाला ते आयनिक फॉर्ममध्ये आलं की तेव्हा जास्त त्या ठिकाणी अपटेक जे आहे प्लांटचे रूट्स ते न्यूट्रिएंटचं करू शकतात. त्यामुळे सॉईल मॉइश्चर जे आहे खूप जास्त महत्त्वाचं आहे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीसाठी. सो न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी अँड रूट पेनिट्रेशन सॉईल मॉइश्चरवर डिपेंडेंट आहे. रूट इंटरसेप्शन, मास फ्लो, डिफ्युजन या सगळ्या प्रोसेसेस या सॉईल मॉइश्चरमुळेच होतात. देन सॉईल मॉइश्चर अफेक्ट्स व्हेरियस फेनॉमिनॉन इन द सॉईल. मग मॉइश्चर जर ॲट फील्ड कॅपॅसिटी असेल तर ऑप्टिमम न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी होत राहते राईट. त्यासोबत एक्सेस जर का खूप जास्त जर पाणी झालं तर काय होईल, लिचिंग लॉसेस होऊन जाईल न्यूट्रिएंटचे. आणि खूप त्यानंतर मिनरलायझेशन जर प्रोसेस झाली त्यामध्ये काय होतं, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी असेल, डिकम्पोजिशन असेल, दॅट विल ऑल्सो गेट अफेक्टेड जर का सॉईल मॉइश्चरचं फ्लक्च्युएशन असेल तर. देन वी हॅव द सॉईल एअर. सॉईलमध्ये एअर खूप जास्त गरजेची आहे कारण की सॉईल एअरमध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे. आणि ऑक्सिजन इज रिलेटेड टू द मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी अँड पॉप्युलेशन. मायक्रोब्सला पण काय लागेल, रेस्पिरेशनसाठी. बरोबर आहे, रेस्पिरेशनसाठी त्याला ऑक्सिजन लागणार. त्यामुळे सॉईल एअर खूप जास्त गरजेची आहे. देन डिकम्पोजिशन, मिनरलायझेशन प्रोसेस त्यामुळे अफेक्ट होऊ शकते राईट. ॲनॉरोबिक एखादं रिॲक्शन असेल किंवा ॲरोबिक रिॲक्शन असेल, कुठली रिॲक्शन होणार ही दॅट विल गेटिंग डिपेंडेंट अपॉन दिस सॉईल एअर. त्यानंतर सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस आहे, त्यामुळे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी अफेक्ट होताना आपल्याला दिसेल. आणि ऑफकोर्स सॉईल एअरमुळे काय होतं, रूट ग्रोथ अफेक्ट होताना दिसेल. रूट ग्रोथ जर का अफेक्ट झाली तर नॅचरली न्यूट्रिएंट अपटेक जे आहे ते अफेक्ट होताना आपल्याला दिसून येतं. कंपोजिशन ऑफ सॉईल एअर जर आपण बघितलं तर बेसिकली सॉईल एअरमध्ये 79% काय आहे, नायट्रोजन आहे, 20.6% ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड 0.3% आहे राईट. तेच ॲटमॉस्फिअरिक एअरमध्ये ऑक्सिजन काय कार्बन डायऑक्साईड जो असतो तो काय असतो, तो कमी असतो राईट. आणि ऑक्सिजन इथे किती आहे, 20.9% आहे. अगेन ॲटमॉस्फिअरिक एअरमध्ये 79.9% त्या ठिकाणी आपल्याला नायट्रोजन दिसून येतो. इथला मेन डिफरन्स जर तुम्ही बघितला तर तो आहे CO2चा. सॉईलमधला जे एअर आहे त्याच्यामध्ये CO2 जो असतो इट इज नियरली अबाउट 10 times. हा स्टेटमेंट एक्झामला आलेला आहे. ठीक आहे, की डायरेक्ट तुम्हाला स्टेटमेंट सांगतो. असा एक्झामला क्वेश्चन बऱ्याचदा येऊन गेला आहे, MCQ येऊन गेलेला आहे की सॉईल एअर हॅज डॅश टाइम्स मोर CO2 कॉन्सन्ट्रेशन दॅन ॲटमॉस्फिअरिक एअर. ठीक आहे, आणि ऑप्शनमध्ये मग तुम्हाला दिलेलं असतं 5 times, 6 times, 10 times, 100 times. तर दॅट इज द 10 times. हे लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट नोट करून घ्या.
की सॉईल एअरमध्ये जे आहे कार्बन डायऑक्साईड किती आहे, इट इज नियरली 10 times more than that of the atmospheric air. Okay, then we have the mineralization process, right? mineralization process म्हणजे काय की ऑर्गॅनिक फॉर्म पासून एखादा मॉलिक्यूल इट गेट्स कन्वर्टेड टू द इनऑर्गॅनिक फॉर्म, याला आपण म्हणतो मिनरलायझेशन, राईट. तेच इमोबिलायझेशन म्हणजे काय, इमोबिलायझेशन म्हणजे इनऑर्गॅनिक फॉर्म मधला जो की मॉलिक्यूल असेल, इनऑर्गॅनिक फॉर्म मधला मॉलिक्यूल जो असेल तो काय होतो, तो कन्वर्ट होऊन जातो टू ऑर्गॅनिक फॉर्म. म्हणजे मायक्रोब्स वगैरेच्या फॉर्ममध्ये जर का कन्वर्जन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, इमोबिलायझेशन प्रोसेस म्हणतो, राईट. देन सॉईल अवेलेबल न्यूट्रिएंट जे असतात त्याच्यामध्ये अजून काय होतं, लिचिंग लॉसेसमुळे पण आपल्याला एक इश्यू क्रिएट होतो. आणि दुसरं आहे फिक्सेशन ऑफ न्यूट्रिएंट्स ऑन द क्ले कॉम्प्लेक्स, जसं की अल्युमिनियम फॉस्फेट, आयरन फॉस्फेट. तर असे जे की फॉस्फरसचं जे आहे फिक्सेशन आपल्याला सॉईलमध्ये होताना दिसेल, राईट. त्यामुळे लिचिंग लॉसेस आणि फिक्सेशन ऑफ न्यूट्रिएंट दिज आर मेजर थिंग्स ज्या की सॉईलमध्ये लॉसेस होताना दिसेल. आणि थर्ड वन एक आहे दॅट इज द वोलॅटिलायझेशन लॉसेस, राईट. वोलॅटिलायझेशन म्हणजे काय की उडून जाणे, राईट, गॅशियस फॉर्ममध्ये त्या ठिकाणी रिलीज होणे. आता असा कोणता न्यूट्रिएंट आहे जो वोलॅटिलायझेशन लॉसेस जास्त दाखवतो, तर तो आहे नायट्रोजन, राईट. युरियामध्ये आहेत वोलॅटिलायझेशन जे लॉसेस आहेत ते खूप जास्त दिसून आपल्याला येतं. टोटल न्यूट्रिएंट कंटेंट जर आपण बघितलं, टोटल न्यूट्रिएंट कंटेंट मे बी हाय इन द सॉईल बट इट्स अवेलेबिलिटी मे बी लेस. कन्वर्जन ऑफ टोटल टू अवेलेबल जे आहे फॉर्म, इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस मिडिएटेड बाय द मायक्रोब्स आणि ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट जो आहे हा ऑफकोर्स इम्पॉर्टंट रोल प्ले करणार मिनरलायझेशनमध्ये. सॉईल मे हॅव हायर न्यूट्रिएंट कंटेंट बट टू मेक देम अवेलेबल वेगवेगळे जे वेरियस फॅक्टर्स जे असतात ते इन्वॉल्ड असतात, राईट. आणि सम सॉईल्स हॅव हाय फर्टिलिटी बट मे नॉट बी प्रोडक्टिव्ह, हे खूप जास्त गरजेचं आहे, राईट. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की सॉईल खूप जास्त हाय फर्टाईल सॉईल असल्यात म्हणजे त्या प्रोडक्टिव्ह होतीलच, इट इज नॉट नेसेसरी. का, कारण की जर का एखादी सॉईल बघा खूप जास्त न्यूट्रिएंट रिच आहे पण त्याच्यावरती सपोज एखादा क्रॉप लावला आपण, राईट, आणि त्याला जर पेस्ट आणि डिझीजने अटॅक केला तर नॅचरली त्याचं प्रोडक्शन येणार आहे का, नाही येणार, राईट. त्याच्यामुळे प्रत्येक फर्टाईल सॉईल जी आहे ती प्रोडक्टिव्ह सॉईल नसते, राईट. ऑर्गॅनिक मॅटर बघा की ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला मिनरलायझेशन इमोबिलायझेशनमध्ये अफेक्ट करताना दिसेल. डिकम्पोजिशन इट विल कॉज न्यूट्रिएंट रिलीज. मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आणि पॉप्युलेशनला ऑर्गॅनिक मॅटर अफेक्ट करताना दिसेल. सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन किंवा चिलेटिंग एजंटमध्ये ऑर्गॅनिक मॅटरचा रोल आहे. देन टू द रिलीज ऑफ फिक्स न्यूट्रिएंट, जे की फिक्सेशन केलेले न्यूट्रिएंट्स असतात त्याला रिलीज करण्यासाठी त्या ठिकाणी ते ऑर्गॅनिक मॅटर रोल प्ले करेल. देन वी हॅव द इम्प्रूव्हमेंट इन द फिजिकल प्रॉपर्टीज अँड एनहान्सिंग द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल, त्यासाठी पण ऑर्गॅनिक मॅटरचा रोल आहे. देन प्लांटमध्ये बघा 3 गोष्टी महत्त्वाच्या, दॅट इज द स्पीसीज, त्याची कुठली व्हरायटी आहे आणि त्या क्रॉपची रूटिंग पॅटर्न कसा आहे, त्या बेसिसवरती न्यूट्रिएंटची अपटेक कसा होणार ते मॅटर करेल. न्यूट्रिएंट अपटेक. क्लायमॅटिक कंडिशनमध्ये जर बघितलं आपण कुठल्या सीझनमध्ये तुम्ही क्रॉप लावताय, ह्युमिडिटी किती आहे आणि टेम्परेचर सॉईलचं किंवा ॲटमॉस्फिअरचा कसा आहे तो पण त्या ठिकाणी अफेक्ट करतो द न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी. इरिगेशनमध्ये बघा की क्वालिटी ऑफ इरिगेशन कसं आहे, इरिगेशनचं मॅनेजमेंट कसं आहे, कुठल्या प्रकारचे इरिगेशन प्रॅक्टिसेस तुम्ही राबवत आहेत त्यावरती पण जे आहे न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी मॅटर करते. देन फर्टिलायझर्समध्ये बघितलं कुठली ॲप्लिकेशन मेथड तुम्ही वापरताय, जसं की ब्रॉडकास्टिंग केली, ठीक आहे, तुम्ही जर का खतं जर ब्रॉडकास्टिंग मेथडने फेकून जर का यूज केले तर काय होईल, नॅचरली याच्यामध्ये लॉसेस जे आहेत ते जास्त होताना दिसेल, राईट. तेच कम्पॅरेटिव्हली तुम्ही काय केलं की फर्टिलायझर जे आहेत तुम्ही काय केलं बिहाइंड द फ्लो फरोजर टाकले, राईट. म्हणजे माती अडते नॅचरली होतात, त्याच्यामुळे तिथे जे आहे लॉसेस जे आहेत ते कमी होताना दिसेल आणि त्या ठिकाणी न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी वाढलेली दिसेल. देन टाईप ऑफ फर्टिलायझर कुठला वापरतायत ते पण मॅटर करतं. देन टाईम ऑफ ॲप्लिकेशन, कधी तुम्ही फर्टिलायझर अप्लाय करताय ते पण महत्त्वाचं आहे. जेव्हा प्लांटची रूट सिस्टम खूप जास्त वेल डेव्हलप्ड झालेली आहे तेव्हा जर तुम्ही थोडं जरी फर्टिलायझर अप्लाय केलं त्याची जी इफिशियन्सी आहे अपटेकची ती काय आहे जास्त दिसून येते. एक मिनटं. ओके. देन वी हॅव द मॅनेजमेंटमध्ये बघा की टिलेज प्रॅक्टिसेस आहेत, त्यानंतर कॉम्पॅक्शन आहे सॉईलचं किंवा काही प्रॉब्लेमॅटिक सॉईल्स असू शकतात.
प्रॉब्लेमॅटिक सॉईलमध्ये मग ती ॲसिडिक सॉईल असू शकते किंवा वॉटरलॉक्ड सॉईल असू शकते, राईट, किंवा मग त्या ठिकाणी अल्कलीन सॉईल असू शकते. प्रत्येक सॉईलचं काय आहे, काही ना काही लिमिटेशन आहे आणि काही ना काही त्याचं बेनिफिट पण आहे, राईट. त्यानुसार पण जे आहे न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला व्हॅरी होताना दिसून येते. मेजर्स काय आहे टू ओव्हरकम डिफिशियन्सीज अँड टॉक्सिसिटीज. आता कशा प्रकारे आपण डिफिशियन्सीज आणि किंवा मग टॉक्सिसिटी असेल एखाद्या न्यूट्रिएंटची त्याला आपण ओव्हरकम करू शकू. तर पहिली गोष्ट काय आहे की आपल्याला सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवायच्या, राईट. देन सॉईल बेस्ड जे असेल आपण काय करायचं, सॉईलचे टेस्टिंग करायची आणि त्यानुसार खतांचा वापर करायचा, राईट. अमाप बेसुमार त्या ठिकाणी आपण फर्टिलायझरचा वापर करायचा नाही आहे. खूप जास्त गरज आहे तेवढंच फर्टिलायझरचा वापर करा, राईट. देन वी हॅव द इरिगेशन वॉटर टेस्टिंग आहे. ऑर्गॅनिक मॅन्युअरचं ॲप्लिकेशन आपण करू शकतो. देन वी हॅव द यूज ऑफ मल्टी न्यूट्रिएंट त्या ठिकाणी कंटेनिंग फर्टिलायझर. त्याचा वापर केल्यामुळे काय होतं की एकाच फर्टिलायझरमधून मल्टिपल न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळताना दिसतात. यूज ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स ॲज पर द डिफिशियन्सी सिम्टम्स थ्रू दी फोलियर स्प्रे, राईट. जसं की न्यूट्रिएंट डिफिशियन्सी दिसली त्याप्रमाणे आपण काय करतो मायक्रोन्यूट्रिएंटसाठी स्प्रेइंग घेऊ शकतो. आता इथे काही कंडिशन दिल्या आहेत बघा. तर अशा प्रत्येक कंडिशनमध्ये आपण काय करावं त्याचं एकंदरीत सोल्युशन आपण दिले आहे. आता बघा पहिली कंडिशन काय दिली आहे की pH अफेक्ट द स्टेबिलिटी अँड परफॉर्मन्स ऑफ इन्सेक्टिसाइड. बघा पेस्टिसाइडचा जो की परफॉर्मन्स असेल, ओके, इन्सेक्टिसाइडचा त्यातल्या त्यात, इट कॅन बी ड्रॅमॅटिकली अफेक्टेड इफ द वॉटर यूज इज अल्कलीन. ठीक आहे, जर का जे की पाणी आहे, राईट, आपण जे की पेस्टिसाइडची फवारणी शेतामध्ये करतो तर त्याला ऑफकोर्स आपण काय करतो विहिरीचंच पाणी शेतकरी घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये काय असणार आहे खूप जास्त डिझॉल्व्ड जे आहे सॉल्ट्स प्रेझेंट असणार आहेत. त्यामुळे ते वॉटर कसं असेल दॅट विल बी अल्कलीन. आणि तशा पाण्यामध्ये काय होतं जर का त्याचा pH 7.5 ते 9च्या मध्ये असला, राईट, तर मग त्याची काय होतं नॅचरली त्याच्यामध्ये अल्कलीन हायड्रोलिसिस होतं विच कॉज द पेस्टिसाइड टू डिकम्पोज, राईट. आणि ते काय होतं इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये चाललं जातं. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं इन्सेक्ट कंट्रोल आपल्याला होताना दिसत नाही. त्यामुळे अशा वेळेला आपण काय करायचं आहे की जे की आपण पाणी त्या ठिकाणी घेतो आहे, राईट, तर त्याला काय करायचं आहे आपण ॲसिडिफाईंग कंडिशनमध्ये त्याला पहिले आणायचं, राईट. आपण त्याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकतो, राईट, कारण लिंबूमध्ये काय आहे लिंबूच्या वॉटरमध्ये ॲसिड आहे, राईट. त्याच्यामुळे काय होईल त्या वॉटरचं जर pH 7.5च्या पुढे असेल, राईट, 7.5 8 8.5 जर असेल तर आपण त्या पाण्यामध्ये लिंबूचं पाणी पिळल्यावर काय होईल दॅट इज सिट्रिक ॲसिड. आणि त्याच्यामुळे नॅचरली सिट्रिक ॲसिड काय होईल त्याच्यामुळे ते पाणी होईल त्याचा pH विल बी कमिंग डाऊन टू द 6 किंवा त्यापेक्षा खाली येईल. आणि त्याच्यामुळे ॲसिडिफाईड असे जर पेस्टिसाइडचे स्प्रे जर घेतले फ्रिक्वेंटली इट विल इम्प्रूव्ह द पेस्ट कंट्रोल आणि याचा रेसिड्युअल कंट्रोल जो आहे तो काय लॉंगर पिरियडसाठी आपल्याला दिसून येईल, राईट. देन सेकंड इथे केस बघा की जर का तुमचा pH आहे, ओके, युअर pH इम्पॅक्ट दी सॉल्युबिलिटी अँड न्यूट्रिएंट अपटेक ऑल्सो. आता जे काही न्यूट्रिएंट्स असतात दे मस्ट बी प्रेझेंट इन वॉटर सॉल्युबल फॉर्म, राईट, फॉर इफेक्टिव्ह प्लांट अपटेक. आता फर्टिलायझर्स असतील किंवा जे काही न्यूट्रिएंटचे प्रोडक्ट आहे, ओके, दॅट हॅव अ न्यूट्रल pH आणि लो वॉटर सॉल्युबिलिटी, राईट, इट विल मेक इट हार्ड फॉर द प्लांट्स टू इमिडिएटली ॲब्झॉर्ब द न्यूट्रिएंट्स. मग अशा वेळेला आपण काय करतो की ॲसिडिफाईंग द वॉटर टू अ सेफ लेवल, राईट. खूप जास्त ॲसिडिक करायचं आहे का वॉटरला तर नाही, एक त्याला सेफ लेवलपर्यंत थोडंसं आपल्याला ॲसिडिक कंडिशन वॉटरमध्ये निर्माण करायची आहे. त्याच्यामुळे काय होईल की जे काही न्यूट्रिएंटची सॉल्युबिलिटी आहे, राईट, जे काही न्यूट्रिएंटची सॉल्युबिलिटी आहे ती आपल्याला वाढलेली दिसेल आणि त्यामुळे आपण काय करू शकतो त्याला एकदा ॲसिडिक कंडिशनमध्ये ते वॉटर आणलं की मग त्यामध्ये न्यूट्रिएंट सॉल्युबल करायचे आणि मग त्याला आपण काय करू शकतो स्प्रेइंग घेऊ शकतो आणि प्लांट अपटेकसाठी दॅट विल बी व्हेरी मच युजफुल. त्याच्यामुळे काय होईल फास्ट ग्रोईंग जे आपल्याला क्रॉप्स आहेत त्या न्यूट्रिएंटमुळे आपल्याला दिसून येईल आणि डेफिशियन्सी पण काय होईल अर्जंटली आपल्याला करेक्ट होताना दिसून येईल. त्याच्यामुळे बघा प्रत्येक जो काही प्रोडक्ट असेल कुठलंही न्यूट्रिएंट असेल पेस्टिसाइड असेल बऱ्याचदा शेतकरी म्हणतात की त्याची इफेक्टिव्हिटी नाही आहे, राईट, मी फवारून बघितलं पण इन्सेक्ट काही कंट्रोल झाले नाही, राईट. तर ते का झाले नाही त्याच्यामागे असे मल्टिपल कारणं असू शकतात. कारण की ते जे वॉटर त्या ठिकाणी शेतकरी वापरतोय ते वॉटर जर खूप जास्त अल्कलीन जर असेल त्याच्यामध्ये क्षारचं प्रमाण जास्त असेल pH जास्त असेल तशा वेळेला इफेक्टिव्हनेस त्याचा कमी होतो. त्यामुळे अशा वेळेला आपण काय करतो त्यांना सांगतो की ते वॉटर जे आहे त्याला आपण त्यामध्ये तुम्ही लिंबूचं पाणी पिळा किंवा जर लिंबूचं पाणी नसेल तर सिट्रिक ॲसिड जे आहे 5-10 रुपयाचं ते त्या ठिकाणी पावडर सिट्रिक ॲसिडची पावडर किराणा दुकानात पण मिळते ती तुम्ही वॉटरमध्ये पहिले डिझॉल्व करा आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व केल्यावर पाण्याचा pH कमी होईल. पाण्याचा pH कमी झालं की नॅचरली जे आहे आपण नंतर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट असेल किंवा पेस्टिसाइड असेल मिक्स करून स्प्रे करू शकतो. त्याच्यामुळे त्याची इफेक्टिव्हिटी चांगली राहील. देन
foliar sprays are require an acidic pH for proper absorption, right? देन याचं सोल्युशन काय होतं, अगेन ॲसिडिफाय द वॉटर, राईट. हेच आपण आता थोड्या वेळ पहिले बघितलं. एक्स्ट्रीम पीएच जर का असेल, इट विल इम्बॅलन्स, इट कॅन बर्न द प्लांट सरफेस, राईट. खूप जास्त जर एक्स्ट्रीम पीएच असेल, खूप जास्त ॲसिडिक पण नको, खूप जास्त अल्कलीन पण नको, राईट. त्याच्यामुळे काय होतं, फायटोटॉक्सिसिटी त्या ठिकाणी प्लांटमध्ये होऊ शकते अँड इट कॅन कॉज द बर्निंग ऑफ द प्लांट, राईट. त्यामुळे अवॉइड एक्स्ट्रीम पीएच लेवल्स इन द स्प्रे सोल्युशन. Spray solution should not be acidified if they contain lime sulfur or fixed copper products where copper may become solubilized by the acidity resulting in the possible plant injury. त्यामुळे खूप जास्त काय ओव्हर त्या ठिकाणी पीएच जे आहे, एक्स्ट्रीम लेवलचे पीएच जे आहे ते होता कामा नये. स्प्रेइंगचा जो की पीएच आहे तो पण कसा पाहिजे, आयडियल रेंजमध्येच त्या ठिकाणी मेंटेन करायचा आहे. आता मॅनेजमेंट ऑफ पीएच जर आपण बघितलं स्प्रे सोल्युशनसाठी, जनरली जर आपण बघितलं, स्प्रे सोल्युशन्स दॅट विल वर्क बेस्ट इन ॲसिडिक सोल्युशन, राईट. तर स्प्रेइंग फॉर्ममध्ये आपल्याला जर बघितलं तर 4 ते 6च्या दरम्यान पीएच असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आपण 5 to 6च मेजरली आपण यूज करतो. 5 to 6 पीएच असणं गरजेचं आहे फॉर स्प्रेइंग पर्पज. पेस्टिसाइड्स आर मोस्ट इफेक्टिव्ह ॲट 6 पीएच, राईट, किंवा त्यापेक्षा पण कमी असेल पीएच तर दॅट विल बी व्हेरी इफेक्टिव्ह. फॉस्फेट्स आर ॲब्झॉर्ब बेस्ट ॲट पीएच स्लाइटली बिलो 4, राईट. 4पेक्षा जर का कमी जर पीएच असेल तर फॉस्फेट जो आहे तो इझिली ॲब्झॉर्ब होताना आपल्याला दिसून येईल. मोस्ट स्प्रे प्रोडक्ट जे असतात दे बिकम मोर सॉल्युबल ॲज द पीएच विल डिक्रीज. जसं जसं त्या ठिकाणी सॉईल किंवा जे काही सोल्युशन असेल त्या सोल्युशनचं जर पीएच जर बघितलं, ॲसिडिक जसं जसं होत जाईल तसं तसं तो स्प्रे प्रोडक्ट जो आहे तो अजून जास्त इफेक्टिव्ह होताना आपल्याला दिसेल. एक्स्ट्रीमली हाय ऑर लो पीएच जर लेवल असेल, इट कॅन कॉज लीफ बर्निंग, राईट. सो एक्स्ट्रीम हाय किंवा लो पीएच नसणं आपल्याला सुटेबल आहे. स्प्रे सोल्युशन शुड नॉट बी ॲसिडिफाईड इफ दे कंटेन लाईम सल्फर किंवा त्यामध्ये कॉपरचे काही प्रोडक्ट्स असतील, कार्बोनेट असेल, हायड्रेट असेल, त्यामुळे तसे त्या ठिकाणी दे शुड नॉट बी ॲसिडिफाईड. देन ॲसिड स्प्रे सोल्युशन जर आपण बघितले, दे हेल्प टू कंट्रोल सर्टन फंगाय अँड मे बी अ फॅक्टर इन मेंटेनिंग पॉप्युलेशन ऑफ सम बेनिफिशियल इन्सेक्ट्स. आता बघा क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी आपल्याला बघायचं, राईट. आता क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी आपण मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं, मागच्या लेक्चर्समध्ये आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की कुठला न्यूट्रिएंट इसेन्शियल आहे प्लांट ग्रोथसाठी, राईट. कुठला, जस्ट अ मिनिट, ओके, कुठला न्यूट्रिएंट त्या ठिकाणी इसेन्शियल आहे प्लांट ग्रोथसाठी हे आपण कशावरती ठरवतो. तर सगळ्यात पहिलं कारण आपलं होतं, त्याच्यामधला पहिला पॉईंट असा होता की डेफिशियन्सी ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट कधी आपण त्याला मानणार, ज्या वेळेला एखादा प्लांट जो असेल त्याची लाईफ सायकल कंप्लीट नाही करू शकला पाहिजे, ठीक आहे. लाईफ सायकल जी आहे प्लांटची ती कंप्लीट करू नाही शकला पाहिजे. जर का एखादा न्यूट्रिएंट जर डेफिशियंट असला तर त्याची जी काही फ्लावरिंग आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्टिव्ह स्टेज वगैरे जे आहे ती लाईफ सायकल जर का तो प्लांट कंप्लीट नाही करू शकला एखादा न्यूट्रिएंट नसल्यामुळे, तर आपण म्हणायचं तो पर्टिक्युलर न्यूट्रिएंट काय आहे, इसेन्शियल आहे. दुसरा पॉईंट आपण त्यामध्ये बघितला की द डिफिशियन्सी जी आहे ती काय पाहिजे, ती त्या इलिमेंट स्पेसिफिक पाहिजे, ठीक आहे. इलिमेंट स्पेसिफिक डेफिशियन्सी पाहिजे, इलिमेंट स्पेसिफिक डिफिशियन्सी असणं गरजेची आहे, राईट. म्हणजे त्या ठिकाणी एका इलिमेंटमुळे झालेली जे की कमतरता आहे ते दुसरा इलिमेंट भरू नाही शकला पाहिजे, राईट. दॅट इज इलिमेंट स्पेसिफिक डेफिशियन्सी. आणि तिसरा काय कंडिशन होती की द इलिमेंट जो आहे इट शुड बी डायरेक्टली इन्वॉल्व्ड इन द मेटाबॉलिझम ऑफ प्लांट, ठीक आहे. तर डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेची आहे, इन्व्हॉल्वमेंट इन द मेटाबॉलिझम ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लांट. आणि हे कोणी सांगितलं होतं, हे अर्नन आणि स्टाउटने सांगितलं होतं, राईट. अर्नन आणि स्टाउटने 1939ला सांगितलं आणि त्याच्यानंतर अर्ननने 1954ला त्याला मॉडिफाय केलं होतं, राईट. त्यासोबतच बघा आपल्याला बघायचं की कुठल्या न्यूट्रिएंटची इसेन्शियलिटी कोणी दिली होती, राईट. तर यामध्ये सगळ्यात पहिलं आहे नायट्रोजन, ओके. हे एक्झामला वेळोवेळी विचारलं जातं त्यामुळे नोट करून घ्या की नायट्रोजन जे आहे याची इसेन्शियलिटी कोणी दिली होती, तर दिस वॉज गिवन बाय डी ससूर इन 1804. जस्ट अ मिनिट. नायट्रोजनची जी की डेफिशियन्सी आहे, राईट,
नायट्रोजनची डेफिशियन्सी कोणी दिली होती की ॲज अ क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटीमध्ये कोणी सांगितलं होतं की नायट्रोजन हा इसेन्शियल एलिमेंट आहे, हा सांगितला होता डी ससूर इन इयर 1804. ओके. देन फॉस्फरसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर फॉस्फरसच्या बाबतीत हे कोणी सांगितलं होतं, इट वॉज गिवन बाय स्प्रिंजल. स्प्रिंजलने त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा न्यूट्रिएंट काय आहे, इसेन्शियल आहे. सो इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंट ऑफ फॉस्फरस इज गिवन बाय स्प्रिंजल. असा एक्झामला क्वेश्चन येतो, राईट, की कुठला न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी कोणी दिली आहे हे एक्झामला येतं. त्यामुळे हे नावं जे आहेत हे नोट करा, यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोटॅशियमची जी आहे ती पण आहे अगेन स्प्रिंजल. ओके. देन वी हॅव कॅल्शियम. कॅल्शियम मॅग्नेशियमची पण कोणी दिली आहे, अगेन वी हॅव दॅट स्प्रिंजल. कॅल्शियम मॅग्नेशियम या दोघांची पण कोणी दिली, स्प्रिंजलनेच दिलेली आहे. देन वी हॅव द सल्फर. सल्फर, सल्फरची इसेन्शियलिटी सांगितली आहे बाय सॅलॉन होरॅस्टमस. ओके. सॅलॉन होरॅस्टमस या सायंटिस्टने काय दिलं आहे, सल्फरची इसेन्शियलिटी दिली आहे. त्यानंतर आयरन. आयरनची वेळोवेळी विचारल्या गेलेली आहे. आयरनची कोणी दिली आहे, इट वॉज गिवन बाय ग्रीस. ठीक आहे. ग्रीसने 1844ला त्या ठिकाणी इसेन्शियलिटी जी आहे आयरनची सांगितली होती. एक मिनटं पुन्हा लिहितो मी. ग्रीस. ओके. 1844. देन जर का आपण मॅंगनीजची जर डेफिशियन्सी बघितली, मॅंगनीज Mn, मॅंगनीजची डेफिशियन्सी जी आहे, जी इसेन्शियलिटी आहे या न्यूट्रिएंटची, ती कोणी सांगितली होती, दिस वॉज गिवन बाय MC हार्ग. MC हार्ग, राईट. या सायंटिस्टने सांगितलं होतं की इट इज व्हेरी मच इसेन्शियल, राईट. या न्यूट्रिएंटशिवाय जे आहे प्लांट जे आहे आपली लाईफ सायकल कंप्लीट करू शकत नाही मॅंगनीजशिवाय. सो देन बोरॉन. बोरॉनची जी आहे, बोरॉनची कोणी दिली माहिती आहे, दिस वॉज गिवन बाय वॅरिंग्टन. एक्झामला मॅच द कॉलमच्या फॉर्ममध्ये किंवा स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये हे विचारलं जातं, राईट. 2-4 न्यूट्रिएंटचे त्या ठिकाणी 1 by 1 त्या ठिकाणी एनलिस्ट करतात आणि मॅच द कॉलम म्हणून त्या ठिकाणी हा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. तर क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी बोरॉनची दिली होती वॅरिंग्टनने, राईट, 1923मध्ये. देन झिंकचं कोणी दिलं होतं, झिंकची दिली होती सोमर अँड लिपमन. LIPMAN, लिपमन. ओके. इन द इयर 1926. वॅरिंग्टनची दिली होती 1923 आणि मॅंगनीजची जी होती दॅट वॉज गिवन इन 1922. त्यानंतर कॉपरची जर का आपण बघितली, CU कॉपरचं जे इसेन्शियलिटी होती ही कोणी दिली होती, दिस वॉज गिवन बाय सोमर, लिपमन अँड मॅकिने. ओके. सोमर, लिपमन आणि मॅकिनी. ओके. त्यानंतर मॉलिब्डेनमचं कोणी सांगितलं आहे, तर ते डायरेक्ट अर्नन आणि स्टाउटने सांगितलं होतं. ठीक आहे. अर्नन अँड स्टाउट यांनी हे 1939लाच क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी ज्यावेळेला दिलं तेव्हा मॉलिब्डेनमची त्या ठिकाणी क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी त्यांनी प्रूफ केली होती. त्यानंतर निकेल जो आहे हा लेटेस्ट ॲडेड आहे. ठीक आहे. एक्झामला हा पण क्वेश्चन येऊ शकतो की सगळ्यात लेटेस्ट जो आहे तो ॲड केलेला कुठला इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, तर दॅट इज निकेल. आणि निकेलची इसेन्शियलिटी कोणी प्रूफ केली आहे, दॅट इज गिवन बाय ब्राऊन. ठीक आहे. दॅट इज गिवन बाय ब्राऊन इन द इयर 1987. ठीक आहे. देन वी हॅव द क्लोरीनची इसेन्शियलिटी कोणी सांगितली, दिस वॉज गिवन बाय ब्रोयर.
ब्रोयरने त्या ठिकाणी क्लोरीनची इसेन्शियलिटी जी आहे ती सांगितली होती. ओके, तर असे एकंदरीत न्यूटन्स आहेत, यांचे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, यांनी कोणी कोणी कशाची इसेन्शियलिटी त्या ठिकाणी प्रूफ केली होती हे सांगितलेलं आहे, राईट. आणि दॅट इज व्हेरी मच इसेन्शियल फॉर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो त्यामुळे त्यांना लक्षात ठेवा, नोट डाऊन करा, राईट. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, थँक्यू.